वेलकम बैक गाइस टू द चैनल। और आप अभी इतने अंधेरे में मुझे देख के सोच रहे होगे कि अब मैं बताऊंगा कि मैं सुबह पहले उठा, फिर बुक रीड करी, फिर मैंने मेडिटेशन किया और मैं अब जिम में जा रहा हूँ। तो नहीं, ऐसा नहीं हुआ है। तो हुआ ये कि हॅलो, हाँ बोल ना दादा. घरीच आहे. काय नाही आहे 3 दिवस. कधी? आज रात्री म्हणजे पहाटे. अच्छा, कुठे चाललोय पण? अरे तिने सांगितलं तर भरणार कशी बॅग? अच्छा, ओके ओके, ठीक आहे बरं भरतो मी. काय? हां ठीक आहे, सांगतो तिला. मग अच्छा, माझी फिक्स आहे, तिची अजून नाही. सांगू. बरं ठीक आहे चालेल, भरतो मी बॅग. भेटू सकाळी, चल. तो सुबह हमारे बाकी साथियों का वेट करते हुए मैंने देखा कि सुबह 4 बजे ऑटो वाले भैया रामायण देख रहे हैं. तो हम भी लग गए रामायण देखने के लिए. और ये रहे हमारे बाकी के 4 साथीदार. दिलं ना कुत्रे गुड मॉर्निंग, कुत्रे गुड मॉर्निंग बोलून आले मला. गुड मॉर्निंग आणि हॅपी जर्नी बोलले. थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर येत आहे 5:12 हार्बर लाईनचे. भाई आता ट्रेन पण पकडली, चाललोय कुठे? उतरल्यावर सांगेल ना तुला. लोकेशन अजून पण सांगितली नाही मला, पण आता आम्ही माणगावला पोहोचलोय. मग माणगावला या मॅडममुळे सगळ्यांना सांगावंच लागलं की आम्ही चाललोय कुठे. पण आधी खाऊयात समोसा आणि घरगुती पोहे. पोहे ॲक्च्युली खूप घरगुती होते आणि मी या काकांना एक काम सांगितलं होतं, पण ते बिचारांना काही करता नाही आलं. ऑमलेट आणि हे पण पुलाव का काय. हे कशाला उतरले? फायनली लोकेशनवर पोहोचलो. ट्रेनने इतके हॉल्ट्स घेतले की आम्ही 1.5 तास लेट पोहोचलो. स्टेशन खरंच खूप सुंदर डेव्हलप करतात. आणि आता तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठे आलोय. तर येस, आम्ही आलोय रत्नागिरीला. आणि दुपार झाली होती आणि खूप भूक पण लागली होती. सो म्हटलं आधी भंडारा करून घेऊयात, मग पुढे जाऊया. स्पेशल नॉनव्हेज होते ना. एवढं दाबून जेवण झालेलं आहे सगळ्यांचं, सगळ्यांना घाम फुटलाय. कसं होतं जेवण? मस्त आहे. पहिलाच आहार एकदम मस्त झाला आहे दिवसाचा. आता उद्या रात्रीचं मेन आहे. आता आम्ही आलोय लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थानी. तो तुम्हाला टिळकाळी दाखवतो मी. आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आतमधलं तर रेकॉर्ड काही करता आलं नाही. एक घर होतं आणि त्यांच्याबद्दल बरीच काही माहिती दिली होती. घर तसं बघण्यासारखं होतं. रत्नागिरीला तर पोचलोय. तुम्हाला दाखवतो आता आम्ही राहणार कुठे. असा कडक व्ह्यू, म्हणजे कडक, म्हणजे एकदम कडक व्ह्यू. थांबा, अरे हे काय काय आहे हे? आणि हा आमचा रूम. असा सुंदर असा सकाळ सकाळ सनराईजला हा व्ह्यू. आता तर इथे सनसेट होतं, तर सनराईज मला इथून बघायला मिळणार नाही. कोकण आणि समुद्र किनारा. काय म्हणताय, कसं वाटतंय? मस्त, खूप छान आहे. खूप छान आहे. अरे बीच तर लगेच आहे. मला वाटलं जरा तरी असेल. सकाळी झोपेत इथेच चालत येतो डायरेक्ट आंघोळीला. अरे येऊ शकतो आपण, ऍक्च्युली येऊ शकतो. मावशी कसं वाटलं? मावशी बीच कसा आहे?
गार वाटतं एकदम. मुंबईच्या गरमीतून थोडासा वेळ. थोडासा वेगळं काहीतरी. यूट्यूबच्या काळातले उघडते सितारे वेगळ्या पद्धतीने थोडी शूटिंग करताना सगळे दारू प्यायला बसलेत. एक एक पैक लगाने के लिए आओ. ए चियर्स 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 चियर्स. 30चा नशा. ए वहिनी गेलो का? ए थांबा थांबा. ए वहिनी राहिली वहिनी राहिली. ए कम हिअर कम हिअर कम हिअर. प्लीज चियर्स. फ्रायडे सॅटर्डे संडेला तर या गाडीने येऊच नाही. फ्रायडे सॅटर्डेला तर त्या ही असते ना राजधानी असते, जनशताब्दी असते. भाई साहब रस्त्यावर झाडांच्या सावल्या सोडून दुसरं काय दिसत नाही. तुम्हाला मागे पण दिसेल. कसं काम चालू आहे? हे राऊंड मारा जायचं होतं ना. नको भीती वाटते नको. चला बाहेर जायचं होतं ना. नको आतमध्येच आम्ही शेर आहेत. का चला ना. नको बाहेरचा रस्ता बघितल्यावरती तर अजूनच नको बाबा. भाऊजी एवढ्या वर्षाच्या हॉरर पिक्चर बघितल्यानंतर मला एक गोष्ट तर माहिती आहे. दुसऱ्यांच्या गावामध्ये जाऊन चुकीच्या रस्त्यांवरती एकटं नाही फिरायचं. गावात त्या माणसाला घेऊन फिरायचं. तो बाहेर जायचा प्लॅन ड्रॉप झालेला आहे. आता आम्ही जाणार आतमध्ये. हे बघा. हॅलो हाय. यांचा प्लॅन होता बाहेर जायचा. आमचा माझा प्लॅन होता पण एक फाटू आहेत फाटू. काय नको मग काय फायदा काय. मग गावात येऊन हॉरर पिक्चरमध्ये बघितले जो शहाणपणा करून एकटा जातो ना तो सगळ्यात पहिला त्याचा कार्यक्रम वाचतो. जेवायला बसली ना तेव्हा ना त्या बॅक साईडला आहे ना खडखुड खडखुड आवाज येत होता. हा त्याच्यामुळे ना ते फक्त एवढंच चालू होतं. आता पण चालू होतं त्यांचं. हा तीच मारामारी चालू होती. आणि त्याच्यानंतर आहे ना त्याने त्याचा ढुंगणाचा बाहेर काढला. हा अरे शेपटी भरली बघ. आणि तो परत आत गेला. आणि वहिनीने जसं पाहिला ए तो आला आणि ना त्याचं ढुंगण परत तो घेऊन आला आणि झपकन आला. मुळात ना मी बसलेली होती. मला खडखुड आवाज येते. गेलं बोले पण उंदीर आतमध्ये मला वाटलं असेल कुठेतरी लांब असेल. खाते पाठीमाग भेटलं त्याचा बाहेर काढत होता तो. बरं ठीक आहे इग्नोर केलं पळतच सुटलं. बाई तो डेंजर होता यार. हॉटेलच्या कपड्यात सॉरी एक्सट्रीमली तो घाबरला भाई. त्याचे हाफ पैसे कट करायला पाहिजे होते. ह्याचे पण करायला पाहिजे. साल्याने पाली सोडले सोडले यार बाई केवढे हे हत्यारे. 2 पालींचे खडे हत्या करणारे 2 प्रेमिकांना. लॉरेन्स विष्णू 2 पालींच्या जोड्याचं हे केलं त्यांनी. आज जोक ऑफ द डे. आज आमच्याकडे मॅरेथॉन मध्ये पळणारे आम्हाला सापडले. कुठे पण पळवा ती पहिली. हो मी यायची शाळेत यायची मी म्हणून तिला हाकलला होता टीसी ना म्हणून हाकलला तिला. हाकललं नव्हतं यार. तिकीट नव्हतं. इट्स ओके. तिकीट जनरल तिकीट होतं ते पण आम्ही एक्सचेंज केलेलं. ते टीसीला आवडलं नाही. हा म्हणून त्याने मला सांगितलं जनरल मध्ये गपचूप हाकलला. आता ते त्यांचं काम होतं तर काय करणार. बेइज्जत केलं तुला. पण जाऊ दे आम्ही त्याच्यावरती मात करून माझ्या घरातल्यांनी लगेच तिकीट काढलं आहे की नाही. मग लगेच माझ्या नवऱ्याने म्हणजे माझ्या घरातल्यांनी सगळ्यांनी एवढी अथक प्रयत्नानंतर वहिनी बाहेर जाऊन उभी राहिली म्हणून मी तिकीट बोललो मरत बसू जनरल मध्ये निघू थोडं. मी टीसीचीच वाट बघत होती कधी येते त्याला पकडते. हा बोलला तो 4 डबे फिरायला गेलाय. म्हटलं कधी यायचा हा. तो एवढं तिकीट काढलं माझ्या घरातल्यांनी. अथक प्रयत्न नाही तर मी गाडी सुटेपर्यंत तिथेच उभी भेटली असती. हो माझ्याकडे होता ऑप्शन. मी झोपू शकलो असतो तिकडे चुकाने. झोपायचं झोपले असते. भेळवाला आला तरी त्याला त्या डब्यात सांगत होते. त्या डब्यामध्ये ती बसलेली आहे ती अशी दिसते तिला जाऊन भेळ देऊ. भेळवाला रिटर्न आला तो बोलतो मला नाही भेट
नाही दुसरा भेळवाल्याला मिळालं. पोहेवाल्याला नाही मिळालं. पोहेवाल्याला नाही मिळालं, भेळवाल्याला मिळालं. भेळवाला बोलतो मॅडम झोपल्यात त्यांना उठवलं. नको बोला असं बोलले, मग परत झोपलं ते. नाही मला अच्छा हा तो मग आलेला ना बाई. छान झाला आजचा आता काय? प्रवास. आजचा दिवस शेण- मस्त होता. शेण खायचंच आहे, मग ते आता गाईचं असं बैलच आहे. खावं तर लागणार. टिळकांचा वाडा आम्ही बघितला तो खूप छान होता. टिळकांचा वाडा छान. टिळकांचा वाडा. बीच वरती पण मगाशी बसलो, ते पण खूप मस्त शांत बीचवरचा वाडा पण भारी होता ना. बीच वरचा वाडा एकदम अमेझिंग होता. त्याचा फोटो तुम्ही बघा. कोकणात आलेला एक विचित्र प्राणी. 2 कंदील लटकले होते त्या वाड्यावर. पण तो कळलाच नाही की तो काय करायचा प्रयत्न करत होता. ते काय चाललेलं त्याचं. काय म्हणजे तसं खाली बसून काय करतो, हगत होतो. अरे तो ते नाही. तो आपलं असं काय ते करत बसलेला. दादा बोलले करतोय काय नक्की. तो वाळू माफिया होता. तो कुल्ल्यावर वाळू भरून देत होता. काय करणार माणूस असं खाली बसून हागणार होता. काय करणार? आणि ज्या स्पीड वर त्याने पॅन्ट घातली आणि तो गेला. बाई त्याने स्पीडमध्ये नाही घातली पॅन्ट. तो उठला, तिथे म्हातारा बसला होता ना, तिथे जाईपर्यंत त्याची पॅन्ट हळूहळू वर येत होती. ती वाळू पडू नये म्हणून तो काळजीपूर्वक वरती मला गेला. उद्या त्या बीच वरती भिजायला जायची अजिबात इच्छा नाहीये. आपण आरेवारीला जाऊया. हा तिथपर्यंत पण येऊ शकतो त्याचं. आपल्याला काय माहिती काय सोडलं तरी पाण्यात. हा बघा, हा आहे घरातून व्ह्यू. एक नंबर असा तोंडावर समुद्र आहे. तसे काल आम्ही समुद्रातून 2-4 व्हेल मासे पण पकडून आणले. तो इकडे निळा व्हेल मासा पण झोपलाय. कारण असं की आपण शत्रूला आयुष्यभर मनात ठेवू. म्हणजे तुम्ही मनातून माझ्या नेहमी जवळच राहा. भगवद्गीतेचं नाही, भगवद्गीता रामायणामध्ये तुम्ही आयुष्यभर माझ्या मनात राहणार, कारण आपण शत्रूला नेहमी मनात ठेवतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला 3च जन्म घ्यावे लागतील तुमच्यापासून राम. मग भगवान रामकृष्ण नाही, भगवान विष्णू प्रसन्न होतात. म्हणतात मला तुझ्या भक्तीमुळे मी प्रसन्न झालो. मग जय त्यांना म्हणतो भगवान, हा तुमच्या भक्तीमुळे मी प्रसन्न झालो. मग ते भगवानांना म्हणतात की आमची एकच विनंती आहे की जे 3 जन्म आम्ही तुमचे शत्रू म्हणून जन्म घेऊ, त्या 3 जन्मात आमचा संहार तुमच्याच हाताने व्हायला पाहिजे. भगवान म्हणतात ठीक आहे, मी तुमची इच्छा पूर्ण करतो. आणि असंच 3 जन्म घेऊन भगवानांनी त्यांना पुन्हा एकदा द्वारपाल बनवलं. सकाळ सकाळ मस्त समुद्रकिनारी येऊन बसलोय. आता इथून आमचा पहिला प्लॅन आहे गणपतीपुळेला जायचा. आता जे आमचे कारवाले आहेत ते अजून आले नाहीत. त्यांनी 7चा टाईम दिला होता. आता ते बोलले 7:20पर्यंत येतो. मग तोपर्यंत काय करणार वरती बसून. मग मी मस्त समुद्रकिनारी येऊन बसलो. आपल्याला घरी तर काय असं बघायला मिळत नाही. सो आमचा प्लॅन पहिला गणपतीपुळेला जाण्याचाच होता, पण आता रस्त्यामध्ये कालिका मंदिर लागलं आणि दुसरं म्हणजे इथे रामेश्वर एक मंदिर आहे. आता ते बघायला चाललो आम्ही. सो गणपती बाप्पाचं दर्शन पहिला घ्यायचा प्लॅन होता, पण गणपती बाप्पाची इच्छा होती की आम्ही त्यांच्या आईवडिलांचं दर्शन आधी घेऊन मग त्यांचं दर्शन घ्यावं. सो आमचं कालिका माताचं दर्शनही झालेलं आहे आणि शिवशंकराचं पण दर्शन झालेलं आहे. सो आता इथून आम्ही डायरेक्ट जाणार आहोत गणपतीपुळेला. आणि हे सो गणपतीपुळेच्या गणपतीचं दर्शन तर झालेलं आहे, पण आतमध्ये कॅमेरा आणि मोबाईल अलाउड नसल्यामुळे मोबाईल तर आतमध्ये घेऊन जाता आला नाही आम्हाला. पण दर्शन खूप व्यवस्थित झालं. आज गर्दी नसल्यामुळे बिलकुल पण वेळ नाही लागला दर्शन वगैरे घेण्यासाठी. आता आम्ही इकडे थोडेसे फोटोज वगैरे काढून आता आम्ही पुढच्या दर्शनाला निघणार आहोत. तो इथून आता प्लॅन आहे प्राचीन कोकण बघायला जाण्यासाठी. त्यांनी आम्हाला सांगितलं की ते बघण्यासाठी तुम्हाला एक पाऊण 1 तास तरी लागेल करून. तर आता बघूया की प्राचीन कोकणमध्ये काय आहे. प्राचीन कोकणमध्ये एंटर करायच्या आधीच महाराजांचं दर्शन झालं.
आत्ता आपण आलो आहे प्राचीन कोकण बघण्यासाठी. तुम्ही बघू शकता इकडचं सिनॅरिओ खूप सुंदर आहे. इकडे चार्जेस आहेत पर पर्सन 50 रुपये. आता आम्ही गाईडची वाट बघतोय. गाईड आल्यावरती बघूया पुढे काय आहे. गुफेत जायचंय, गुफेत आपल्याला. सो या गुफेतून गेल्यानंतर त्या साईडला, गुफेच्या त्या साईडला प्राचीन कोकणाचं यांनी पूर्ण उभं केलेलं आहे. सो त्यांनी जसं सांगितलं गुफेच्या पलीकडे प्राचीन कोकण आहे आणि गुफेच्या अलीकडे जे आहे ते आपलं वर्तमान काळ. हर एक के जन्म नक्षत्र के अनुसार एक पेड़ आराध्य पेड़ माना जाता है. उसकी पूजा अर्चा करने से उस व्यक्ति को धन सौख्य राहत प्राप्त होती है. हर एक के जन्म नक्षत्र के अनुसार हमने बाहर बोर्ड लगाया है. आप अपने जन्म नक्षत्र के अनुसार वो बोर्ड एग्जिट करते समय देख सकते. अरे हा माझा मित्र, ए माझा मित्र बघ जुना. अरे हा बघ दादा, माझा मित्र लांडगा. कोण? त्याच्यावर जरा पण तरस नाही आला ना तुम्हाला? न्यायदान करने का काम करता है. और एक महत्व की विशेषता है कि संसार में ऐसी प्रथा है कि हर एक जाति धर्म के लोग अपने प्राचीन कोकणमध्ये ग्रामदेवतेचं दर्शन घेऊ. वय महाराजा असा नारा लावून आम्ही निघालो पुढे. माझघर की दरवाजे की चौखट ये उनके लिए मर्यादा थी. यहाँ पे मुखिया के 2 बच्चे हैं. वो हमारे परंपरा से चलता आया खेल चौपट खेल रहे हैं. महाभारत में ये खेल धर्मराज. प्राचीन कोकण खरंच बघण्यासारखं आहे. तिथले स्टॅच्यूज, झाडं झुडपं आणि तिकडची ठेवणी खरंच सुंदर आहे. आणि त्याहून सुंदर आहे ती म्हणजे त्यांनी दिलेली माहिती की लोक आधी कसे एकत्र राहायचे स्वतःचा स्वार्थ सोडून. आय होप आताही लोक तसा विचार करतील. आता आपण कुठे चाललोय? आता आपण चाललो वेळणेश्वरला. वेळणेश्वर शंकराचं प्राचीन देव आहे, तिकडे चाललो. जमा झाली असते त्याच्या फार कमी, त्याला व्याज वगैरे होतं ना.